जवळपास 12 जागा तुम्हाला मिळालेल्या आहेत, काय प्रतिक्रिया आहे, काय सांगा? हा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या प्रत्येक क्लब सेक्रेटरी, वुमेन क्रिकेटर्सचा सर्वांचा हा विजय आहे. मैदानामध्ये खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा विजय आहे. मैदान क्लब सेक्रेटरीनी आतापर्यंत आम्हाला नेहमीच सपोर्ट केला आहे. माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय पवारसाहेब असतील, यांच्या पॉवरफुल पाठिंब्यामुळे आमच्या पूर्ण गटाचा विजय झाला आहे. आशिष शेलारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढत होतो. या सर्वांनीच आम्हाला या निवडणुकीत मदत केली आहे. परंतु काल आशिष शेलार आणि पवार पॅनल होतं, परंतु आज सकाळी ज्यावेळेस खरी मतदानाची वेळ होती त्यावेळेस मात्र ह्या सगळ्या पॅनलमध्ये फाटाफूट पाहायला मिळालेली होती. हे वेगळं का झालं? नाही, ॲक्च्युली आमच्यासाठी क्रिकेट महत्त्वाचं आहे. आम्हाला कुठला गट कुठला तट माहीत नाही. निवडणूक झाली आहे, जो निर्णय यायचा आहे तो झाला आहे. उद्यापासून आम्हाला क्रिकेटसाठी काम करायचं आहे. गेल्या 35 वर्षातलं सगळ्यात अनिश्चित अशी ही निवडणूक होती. कोण कोणाला पाडेल, कोण कोणत्या ग्रुपमध्ये, कोण वरून खाली येतोय, कोण अपेक्समध्ये जातोय, काही कळायला कारण नव्हतं. असं म्हटलं जात होतं की राजकीय नेते नको, पण शेवटी त्याच राजकीय नेत्यांनी सामंजस्य केलं आणि तुम्ही सगळे आज एवढ्या मेजॉरिटीने निवडून आलात. काय नेमकं घडलं? पवारांनी काय घडवलं आणि फडणवीसांनी काय घडवलं? बघा, दोन्ही नेते महाराष्ट्राचे, भारतात फेमस नेते आहेत. ते आम्हाला नेहमी क्रिकेटसाठी गाईड आणि हेल्प करत असतात. त्याच्यामुळे राजकीय काय घडतं आम्हाला याच्यात माहीत नाही, पण मैदानात काय घडणार आहे ते आम्ही सगळे जिंकून आलेले सगळे उमेदवार क्रिकेटसाठी चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, वेगवेगळे उपक्रम असेल, याच्यासाठी काम करू आम्ही. राजकीय पॅनल होतं, शेलारांनाच मात दिली आहे या सगळ्या, कारण की शेलारांच्या फूट पडलेली. बघा, पॅनल कुठलाही असलं तरी आमचे जे मतदार आहेत ते हुशार आहेत. त्यांना ज्यांना मतदान करायचं होतं त्या लोकांनी मतदान केलंय. गरज का वाटली? का कारण काय? नाही, बघा, आम्ही क्रिकेटसाठी काम करतो. कोणाला आम्हाला द्यायचा नाहीये. प्रत्येक क्लब सेक्रेटरी हुशार आहे. त्यांना माहिती आहे मतदान कोणाला करायचं आहे, काम कोण करतं, हे सगळं माहिती आहे त्यांना. गेल्या 25 वर्षात मुंबई क्रिकेटसाठी शरद पवारांनी जे कॉन्ट्रीब्युशन दिलंय, पण तरी पण मुंबई क्रिकेटचं जे मैदानातलं क्रिकेट आहे हे फारसं काही चांगलं नाही अशी स्वतः पवारांची पण भावना आहे. आता या निवडणुकीमध्ये जे निकाल आलेले आहेत तेच सांगतायत का जी पवारांची भावना आहे ती? मैदान क्रिकेट खालावलेलं आहे. बघा, मैदान क्रिकेट माझ्यामध्ये एवढं खालावलं असं मला वाटत नाही. कारण मागच्या 2 वर्षात BCCIची बेस्ट असोसिएशन म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनला अवॉर्ड मिळाला आहे. यावर्षी सुद्धा आम्हाला मिळेल आणि याच्या पुढेही मिळेल. मात्र अचानक झालं काय असं की ज्या पॅनल खरं तर वेगळं होतं आणि दुसरीकडे वेगळं आव्हान सुरू होतं? नाही, बघा, माझ्यामध्ये असं काही झालं नाही. काही लिगल गोष्टी चालू होत्या, त्याच्यामुळे थोडा उशीर लागला प्रत्येक गोष्टीला आणि कोर्टाच्या निर्णयाची आम्ही वाट बघत होतो आणि न्यायव्यवस्थेवर आम्ही विश्वास ठेवला. त्याच्यामुळे हा थोडं कन्फ्युजन होतं. क्रिकेट हे नेहमी पॅनेलचं निवडणूक असं समजलं जातं. इथे प्रत्येक माणूस स्वतःशी संपर्क ठेवून आपापली मतं आणि सगळ्या गोष्टी करत असतो. आता नेमकं मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये सगळ्यात ताकदवान पॅनेल कोणाचं, शेलारांचं की पवारांचं? बघा, ते आमचे क्लब सेक्रेटरीज डिसाईड करतील. हे लिगल गोष्टी ज्या चालू होत्या त्याच्यामुळे हे थोडं कन्फ्युजन क्रिएट झालं आणि याच्यात पॅनल, गट, तटपेक्षा मुंबई क्रिकेट असोसिएशन कसं ग्रो होईल त्याच्यासाठी प्रत्येक आमच्या क्लब सेक्रेटरीनी मतदान केलंय. तुम्ही ज्या कोर्टाचा उल्लेख करताय ते कोर्टात याचिका पण आहे. ज्यांनी ताकद दिली त्यांना तुम्ही विचारा, मला माहित नाही. नाही, बघा, सिटी सिव्हिल कोर्टला माझ्या अगेन्स्ट याचिका दाखल केली, त्याचा निर्णय माझ्या फेवरला आलाय. हायकोर्टला याचिका दाखल केली आहे, त्याचा निर्णय डिसेंबरमध्ये तारीख पडली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कळेल. या निवडणुकीमध्ये मिलिंद नार्वेकर, विहंग सरनाईक आणि निलेश भोसले या तिघांनाही अडचणीत आणून ठाकरेंचं इथे फारसं काही चालत नाहीये असा मेसेज पण दिला गेला का? बघा, हे आमचे क्लब सेक्रेटरी आहेत. ते कुठल्या पक्षाचे आहेत, कुठल्या गटाचे आहेत, कुठल्या तटाचे आहेत, त्याच्यात आम्हाला इंटरेस्ट नसतो. ते क्रिकेटसाठी काय काम करतात त्याच्यावर आमच्या सगळ्या गोष्टी डिपेंड होत असतात. इकडे शेलारांचं पॅनल तुम्ही पाडलं, खरं तर तुम्ही म्हणतात की आम्ही क्रिकेटच्या मैदानासाठी काम करतो. मग शेलार आणि शेलारांचं पॅनल बघा, आशिषजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आजपर्यंत काम करत आलो आहे.
तर याच्या पुढेही त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही काम करत राहू. आशिष शेलारांच्या भेटायला जाणार का पॅनलला झालेला आहे. विजयानंतर सगळेजण तुम्ही- जयशाह आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनला जयशाह आता तितकीच मदत करतील जेवढी आशिष शेलारांना करत होते, असं तुम्हाला वाटतंय का? क्रिकेटसाठी सर्वच राजकीय पक्ष आम्हाला मदत करतात आणि याच्या पुढेही मदत करत राहतील. मी काय बोलतो काय उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेला आहात. आव्हाड साहेब, तुम्हाला अडचणीत आणण्याचा किंवा तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला होता, तुम्हाला मान्य आहे? ठीक आहे, सगळं चालतो, जिंकलो ना. आता त्याच्यावरती चर्चा कशाला, चांगल्या मतांनी जिंकलो. आता कोंडी अडचण हे कुठे झालं, संपलं. जो जीत गया वही सिकंदर. यापुढे कशा पद्धतीने तुमचं काम सुरू असणार आहे? क्रिकेटच्या मैदानामध्ये जेव्हा टीम उतरते तेव्हा कॅप्टनच्या नेतृत्वाखाली सगळे खेळाडू काम करत असतात, तसं काम करायचं. कोणकोणत्या कामं समोर आहेत? कारण खरं तर मागच्या काही दिवस तुम्ही जे काही प्रोजेक्ट आणून पाहत होता, कोणकोणते ते प्रोजेक्ट आहेत आणि कशा पद्धतीने आता त्याला गती मिळेल? नाही, पहिली गोष्ट म्हणजे मुंबईतली मैदानं वाढवावी लागतील, शाळेंचं क्रिकेट वाढवावं लागेल, कॉलेजेसचं क्रिकेट वाढवावं लागेल, एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी काहीतरी करावं लागेल. शेवटी जोपर्यंत एम्प्लॉयमेंट जनरेट होत नाही तोपर्यंत क्रिकेटचे चांगले दिवस आले असं म्हणता येणार नाही. मुंबईचं IPL मधलं प्रतिनिधित्व कमी आहे, ते वाढवावं लागेल आणि त्याच्यासाठी बरंचसं काम करावं लागेल. मागच्या 3 वर्षामध्ये बरंच काम झालं आहे, अजून काम करण्याची संधी मिळाली. ठाणे जिल्ह्यातच क्रिकेटच्या मैदानांसाठी आणि समस्यांसाठी खूप मोठी आव्हानं आहेत. नवी मुंबई असेल, असं आहे की मी माझ्या प्रभागात सांगतो, आमच्याकडे ऑलरेडी आम्ही 5 एकर जमीन मिळवलेली आहे. तिथे नवीन सॅटेलाईट अकॅडमी उभी करतो आहोत. दुसरीकडे आम्ही एक मैदान तयार केलं आहे, त्याच्यावरती दररोज 350 पोरांचं ट्रेनिंग चालतं. असं काही नाही आहे, क्रिकेटचा विस्तार होतो आहे. आणि एक लक्षात ठेवा, एका काळी दादर ते विटीमध्ये क्रिकेट होतं, आता दादर वसई, दादर कर्जत, दादर कसारा इथे याच्यामध्ये क्रिकेट पसरलं आहे. त्यामुळे मैदानं जी इथे आहेत तशीच मैदानं तुम्हाला सबबमध्ये न्यावी काळात लागतील. नवीन संपूर्ण एक क्रिकेटचं मोठं मैदान घडेल का? कारण की ज्या पद्धतीने अनेक उमेदवार बोलत होते की आम्ही नवीन मैदान घडवू, स्टेडियम घडवू, क्षमतेचं स्टेडियम. 100% घडेल. 3 वर्ष आहेत, आजच सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली तर पुढच्या 3 वर्ष काय बोलायचं आम्ही.